नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण चमचमीत अशी स्ट्रीट स्टाईलने पावभाजी बनवणार आहोत. पावभाजी तर हे मुंबईचं स्ट्रीट फूड आहेच, पण पावभाजी सर्वांनाही खूप आवडते. आमच्याकडे पावभाजी शक्यतो रविवारी ब्रंच म्हणून बनवली जाते, कारण रविवारी सगळेजण उशिरा उठतात आणि त्यावेळी ब्रेकफास्ट आणि लंच असं एकत्रच केलं जातं. त्यामुळे अशी छान अशी टेक्स्चर असलेली मस्त पावभाजी बनवून ठेवली की सगळेजण अगदी आवडीने खातात. त्यामुळे रविवारसाठी वेगळा असा मेनू तर होतोच. जर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पावभाजी बनवली तर स्ट्रीटवरची पावभाजी खाणं किंवा रेस्टॉरंटमधली पावभाजी खाणं तुम्ही नक्कीच विसरून जाल. एवढी चमचमीत आणि सुंदर चवीची आपली ही पावभाजी होऊन जाते. तर चला पाहूया आपण पावभाजीसाठी साहित्य काय काय घ्यायचं आहे ते. तर या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक शिमला मिरची आणि एक मध्यम आकाराचं बीटसुद्धा घेतलेलं आहे आणि आपल्याला एक कांदासुद्धा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि आपल्याला यामध्ये फ्लॉवर घ्यायचा आहे. तर फ्लॉवरसुद्धा मी फुलं काढून घेतलेले आहेत त्याची. त्याचबरोबर एक वाटी भरून आपण फ्रोझन मटार घेतलेला आहे आणि त्यासोबत 10 ते 12 लाल मिरच्या आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. तर या मिरच्यांपासून आपण चटणी बनवणार आहोत, जी की आपण पावभाजीसाठी वापरणार आहोत आणि या चटणीमुळेच आपल्या पावभाजीची टेस्ट एकदम वेगळी होऊन जाते. म्हणजे अगदी चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल आपण पावभाजी बनवत आहोत. तर पहिल्यांदा आपण भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण या बटाट्यांची सालं काढून घेऊयात आणि सर्व भाज्या एकदम बारीक आपण कट करून घ्यायच्या आहेत. तर पहिल्यांदा मी बटाटे कट करून घेत आहे. त्यानंतर आता आपण बीटसुद्धा साल काढून घेऊया आणि त्यानंतर बीटाचे सुद्धा अगदी छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला या सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी आपण याला चॉप करून घेत आहोत. जेवढे आपण छान चॉप करून घेणार आहोत तेवढंच आपल्याला ह्या भाज्या शिजल्यानंतर मॅश करायला सोप्या जातात. त्यासाठी आपण पहिल्यांदा भाज्या एकदम छान कट करून घ्यायच्या आहेत. अगदी बारीक पीस करता आले तर बारीक पीस करून घ्यायचे आहेत. तर पहा, बीटसुद्धा माझं कट करून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण कांदा कट करून घेऊया. त्याचबरोबर फ्लॉवरची तुरेसुद्धा आपण काढून घेतलेल्या आहेत. तर साधारणपणे 1/2 किलो फ्लॉवर या ठिकाणी वापरलेलं आहे. तर पावभाजीसाठी जे काही साहित्य वापरलेलं आहे त्याचं अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे तुम्ही जरूर चेक करा. तर पहिल्यांदा आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे. तर या सर्व भाज्या पहिल्यांदा आपण शिजवून घेणार आहोत. तर शिजवण्यासाठी आपण भाज्या स्वच्छ करून कट करून ठेवलेल्या आहेत. आता आपण याला फोडणी घालणार आहोत आणि त्यानंतरच कुकरमध्ये आपण याला शिजवून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा कढईमध्ये आपण तेल घेऊया. तर 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला आता बटर घालायचं आहे. तर बटरशिवाय पावभाजी आपण इमॅजिनच करू शकत नाही. आता पहिल्यांदा बटर मेल्ट होऊन द्यायचं. तर बटर जळू नये यासाठीच आपण सुरुवातीला तेल घातलेलं आहे. आता तेल आणि बटर एकत्र असं व्यवस्थित झालेलं आहे. तर आपण यामध्ये पहिल्यांदा कांदा घालायचा आहे. कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता मिनिटभर कांदा परतला की आपण यावरती बाकीच्या भाज्या घालणार आहोत. तर पहिल्यांदा आपण आता बटाटा घालूया कांद्यावरती आणि बटाटा परतून घेऊया. या ठिकाणी 3 मध्यम आकाराचे बटाटे आपण वापरायचे आहेत. त्याचबरोबर फ्लॉवरचे तुरेही घालायचे. तर पहिल्यांदा फ्लॉवर आणि बटाटा एकत्र मिक्स करून घेऊया. कांद्यावरती परतून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी वापरलेल्या साहित्यामध्ये 5 ते 6 जणांना पुरेल एवढी पावभाजी होऊन जाते. आता यानंतर यामध्ये आपण मटार घालूया. तर मी या ठिकाणी फ्रोझन मटार यूज केलेला आहे. तुम्ही साधे मटार जरी वापरलेत तरीही चालेल. तर मटार परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये बीट घालायचं आहे. तर बीट आपण पावभाजीमध्ये वापरलं तर त्यामुळे पावभाजीला रंग सुंदर येतो. त्याचबरोबर टेक्स्चरही छान येतं आणि चवही सुंदर येते. त्यासाठी आपण एक बीट यामध्ये वापरलेला आहे. बीटाला थोडासा गोड असा स्वाद असतो. त्यामुळे आपल्या पावभाजीचा स्वादही तितकाच छान येतो आणि रंगही अतिशय सुंदर येतो. तर आता ह्या सर्व भाज्या आपण 1 मिनिटभरासाठी परतून घेऊया. तर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर जेवढं भाज्यांना मीठ लागणार आहे तेवढ्या प्रमाणात, म्हणजेच 1 चमचा मीठ मी या ठिकाणी घातलेला आहे. आता त्याचसोबत आपल्याला यामध्ये 1 चमचाभर पावभाजी मसालासुद्धा घालायचा आहे. तर भाज्या शिजतानाच पावभाजी मसाला जर आपण घातला तर तो
मसाल्याचा स्वाद हा पूर्ण भाज्यांमध्ये उतरतो, त्यासाठी आपण असं भाज्या परतून घेत असतानाच पावभाजी मसाला घातलेला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट म्हणजेच बेडगी मिरचीचं लाल तिखटही घालायचं आहे, की ज्यामुळे आपल्या पावभाजीला स्वादही चांगला येतो आणि रंगही चांगला येतो. तर या ठिकाणी 1 चमचाभर बेडगी मिरचीची पावडर घातलेली आहे. आता हे सुद्धा सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया. म्हणजेच 1 मिनिटभर आपण हे सर्व साहित्य एकत्र परतून घ्यायचं आहे. तर मीठ घातलं की भाज्यांना पाणी सुटायला सुरुवात होते. तर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. साधारणपणे 1 कपभर गरम पाणी मी घातलेलं आहे. तर या भाज्या आपल्याला मऊसूद अशा शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी सुरुवातीलाच आपण यामध्ये अशा प्रकारे गरम पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण याला 2 मिनटं वाफ काढून घेऊया. तर 2 मिनटं झालेली आहेत आणि भाज्यांना वाफसुद्धा सुंदर आलेली आहे. तर भाज्या मऊसूद शिजण्यासाठी मी छोट्या कुकरमध्ये सर्व भाज्या काढून घेत आहे. जर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये जरी भाज्या फोडणी घातल्या तरीसुद्धा चालेल. तर मी या ठिकाणी कढईमध्ये संपूर्ण भाज्या परतून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरच कुकरमध्ये शिजवून घेत आहे. तर सर्व भाज्या आपण आता परतलेल्या कुकरमध्ये काढून घेऊया आणि भाज्या मऊसूद शिजण्यासाठी आपण यामध्ये आता 1 कपभर आणखी गरम पाणी घालायचं आहे. त्यानंतरच कुकरचं झाकण बंद करून आपण याला 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात. तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या करून घेऊया. आता जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आणि भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या पावभाजीची टेस्ट एकदम युनिक अशी होते, एकदम मस्त होते. तर ही चटणी तयार करण्यासाठी मी 8 ते 10 अशा लाल मिरच्या, ज्या चवीलाही तिखट असतात आणि रंगालाही लाल असतात, अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत. तर 1 तासभर या मिरच्या आपण भिजू द्यायच्या, म्हणजे त्या वाटताना छान वाटल्या जातात. तर आता या भिजलेल्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं आपण हे मिरचीचं पाणीच यामध्ये घालायचं आहे. तर आपल्याला चटणी एकदम छान फाईन अशी वाटून घ्यायची आहे, त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालायच्या आहेत. यानंतर आपण 1 चमचाभर जिरे यामध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे थोडंसं पाणी घालून छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे. तर ही चटणी आपण पावभाजीसाठी वापरणार आहोत. तर त्यासाठी मी आता छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकताय चटणी किती मस्त आपली तयार झालेली आहे. चटणीला रंग तर सुंदर आलेला आहेच, त्याचबरोबर ही चटणी अतिशय तिखट ही असते. तर ही चटणी आपण चायनीज रेसिपी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर ही चटणी आपण पावभाजी आणि मिसळ करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर आता आपण एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेऊया, म्हणजे आपल्याला पावभाजी बनवताना ही वापरायची आहे. त्यासाठी आपण बाउलमध्ये आता काढून ठेवूया. तर ही चटणी अगदी महिनाभर सुद्धा फ्रीजमध्ये छान टिकून राहते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही चायनीज रेसिपींसाठी किंवा अगदी चमचमीत रेसिपीज करायच्या असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता. तर आता आपल्या भाज्या कशा शिजल्यात ते एकदा चेक करूया. तर पहा, 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडा थंड करून घेतलेला आहे आणि कुकरची वाफ गेल्यानंतर तुम्ही पाहू शकताय भाज्या अगदी मऊसूद आणि छान शिजलेल्या आहेत. तर अशा मऊसूद शिजलेल्याच भाज्या आपल्याला लागणार आहेत, कारण आपल्याला भाज्या पूर्णपणे मॅश करून घ्यायच्या असतात. तर त्यासाठी भाज्या शिजवताना आपण 3 ते 4 शिट्ट्या व्यवस्थित करून घ्यायच्या, म्हणजे भाज्या छान शिजल्या जातात. तर आता आपण पावभाजी फोडणीला घालूया. त्यासाठी मी मोठी कढई घेतलेली आहे. तुम्ही मोठं पातेलं जरी घेतलं तरीही चालेल. तर यामध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तर आपण पावभाजी बटर घालून बनवणार आहोत, पण बटर जळू नये यासाठी आपण सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये 2 टेबलस्पून एवढं बटर आपण घालायचं आहे. तर पहा, बटर हे अगदी पटकन वितळलं जातं, त्यामुळे ते जळण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण सुरुवातीला तेल घातलेलं. तर आता हे बटरही मेल्ट झालेलं आहे. तर 1 चमचाभर जिरे मी यामध्ये घातलेले आहेत. जिरे छान फुलले की आपण यामध्ये घालायचं आहे 1 ते 2 हिरव्या मिरच्या, ज्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपण यामध्ये घालायच्या आहेत. आता मिरच्या परतून घेऊया आणि त्यानंतर आपण आता यामध्ये घालायचं आहे कांदा. तर 1 मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कट करून ठेवलेला आहे. तर उरलेल्या भाज्यासुद्धा आपण संपूर्ण कट करून ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्याला भाजी फोडणी घालताना त्या पटकन यूज करता येतात.
कांदा छान 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचा. छान गुलाबी होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो यामध्ये कट करून घातलेले आहेत. तर ते पूर्णपणे आपण तेलामध्ये आता मऊ करून घेणार आहोत. तर टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटं आपण टोमॅटो परतून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतरच आपण यामध्ये शिमला मिरची मिक्स करायची आहे. तर शिमला मिरचीसुद्धा आपण फोडणीमध्ये यूज करत आहोत, म्हणजे फोडणीमध्येच घालणार आहोत. तर या ठिकाणी मी मध्यम आकाराची 1 शिमला मिरची घेतली होती, ती पूर्णपणे बारीक कट करून आता या फोडणीमध्ये घातलेली आहे. तर शिमला मिरची परतून झाली की आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घालायचे आहेत. आता अर्धा चमचा आपण हळद घालूया. त्यासोबत आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे. तर आपण भाज्या शिजताना मीठ घातलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बाकीच्या भाज्या परतण्यासाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढंच घालायचं आहे. तर अर्धा चमचा मीठ मी या ठिकाणी घातलेलं आहे. आता सर्व भाज्यांमध्ये मीठ आणि हळद मिक्स करून झाली आहे. तर झाकण ठेवून आपण गॅस हा कमी करायचा आहे आणि या सर्व भाज्यांना पाणी सुटेपर्यंत आपण याला शिजवू द्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनटं झाली की छान पहा वाफ आलेली आहे भाज्यांना आणि भाज्यासुद्धा आपल्या छान मऊसूत झालेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला आता शिजलेल्या भाज्या यामध्ये मिक्स करायच्या आहेत. तर शिजलेल्या भाज्या मिक्स करण्यापूर्वी आपण यामध्ये काही मसाले मिक्स करणार आहोत. टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा हा चांगला मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे आपण बनवून ठेवलेली जी चटणी आहे ती 2 टेबलस्पून घालायची आहे. तर या चटणीच्या रंगामुळे आपल्या पावभाजीला रंग तर सुंदर येतोच, त्याशिवाय टेस्ट इतकी सुंदर येते की आपण बाहेरची पावभाजी खाणं विसरून जाऊ, एवढी चमचमीत आपली पावभाजी तयार होते. तर ही पेस्ट आपण घातल्यानंतर लगेचच 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे, म्हणजेच बेडगी मिरचीचं 1 चमचाभर तिखट आणि 1 टेबलस्पून आपण पावभाजी मसाला घालणार आहोत. तर कोणत्याही कंपनीचा पावभाजी मसाला तुम्ही या ठिकाणी वापरलात तरीही चालेल. तर या ठिकाणी मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया. मसाले तेलामध्ये परतले की आपल्या भाजीला रंग सुंदर येतो. तर या प्रकारे आपले मसाले परतून झाले की ज्या शिजलेल्या भाज्या होत्या त्या संपूर्ण आपण यामध्ये घालायच्या आहेत. तर पहा आपल्या भाज्या छान शिजल्या गेल्या होत्या, त्यामुळे पटकन आपण आता याला मिक्स करून घेऊ शकतो. तर आता या भाज्या शिजलेल्या भाज्या घातल्या की आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत. गॅस आपला मीडियम ठेवलेला आहे, अगदी हाय फ्लेम ठेवायची नाही मिक्स करताना. आता भाज्या संपूर्ण परतून घेतल्या की आपण याला मॅशरनी मॅश करून घेणार आहोत. तर या प्रकारे मॅशर वापरायचा आहे आणि त्याने संपूर्ण भाज्या या अशा प्रकारे कढईमध्येच मॅश करून घ्यायच्या आहेत. तर भाज्या मऊसूत शिजल्यामुळे तुम्ही पाहू शकताय की ती पटकन त्या मॅश होत आहेत आणि एकजीव होत आहेत. तर आपली पावभाजी एकदम सरसरीत आणि छान टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला संपूर्ण भाज्या ह्या व्यवस्थित अशा मॅश करून घ्यायच्या असतात. तर या प्रकारे आपण मॅशरच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायच्या आहेत संपूर्ण भाज्या. संपूर्ण भाज्या ह्या मॅश करायला मला 3 ते 4 मिनटं लागलेली आहेत. तर पहा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता भाजीला टेक्स्चर खूप घट्ट असं वाटत आहे किंवा दाटसर वाटत आहे, तर आपण या ठिकाणी गरम पाणी घालायचं आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपण गरम पाणी मिक्स करणार आहोत. तर एकदा टेस्ट करून पाहायचं. मीठसुद्धा आपल्याला याच वेळेला ॲडजस्ट करायचं आहे, कारण भाज्या शिजतानाही आपण मीठ टाकलं होतं आणि कांदा टोमॅटो परतून घेतानाही मीठ टाकलेलं. तर थोडंसं मीठ कमी वाटत आहे, त्यामुळे अर्धा चमचा मीठ मी या ठिकाणी वाढवलेलं आहे. तर पहा आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये चवीसाठी वरून आपण 1 चमचाभर पावभाजी मसाला घालणार आहोत आणि बटरही आपल्याला घालायचं आहे. वरून बटर घातलं की बटरचा वास हा शेवटपर्यंत पावभाजीला चांगला राहतो. त्याचबरोबर 1 चमचाभर पावभाजी मसालासुद्धा आपण अशा प्रकारे भाजी होत आल्यानंतर टाकल्यानंतर त्याचासुद्धा वास हा भाजीला शेवटपर्यंत चांगला राहतो. तर 1 चमचाभर पावभाजी मसाला टाकल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये आता थोडंसं बटर घालणार आहोत. आपल्या भाजीचं टेक्स्चर थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चटणी वाटून घेतली होती त्यामध्ये अर्धा कप पाणी मी घातलेलं आहे आणि तेच यामध्ये घातलेलं आहे. आता आपण आणखी 1 कपभर गरम पाणी यामध्ये वाढवायचं आहे, कारण जशी जशी भाजी शिजत जाते तशी तशी ती थोडीशी घट्ट होत जाते.
तर त्यासाठी आपण यामध्ये आणखी 1 कपभर गरम पाणी घालायचं आहे. तर शक्यतो भाजीला टेक्स्चर चांगलं येण्यासाठी या ठिकाणी आपण गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे. तर आता हे गरम पाणी आपण एकसारखं मिक्स करून घेऊया आणि यानंतर एक उकळी आली भाजीला की त्यामध्ये आपण आता बटर सोडायचं आहे. तर 1 टेबलस्पून एवढं बटर आपण वरून अशा प्रकारे भाजीला घालायचं आहे की ज्यामुळे आपली भाजी एकदम बटरी आणि छान टेस्टला होते आणि बटरचा टेस्टसुद्धा भाजीला शेवटपर्यंत चांगला राहतो. तर आता हे बटरसुद्धा मेल्ट होत आहे आणि मिक्स होत आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे, टेक्स्चरही किती छान आलेलं आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करायला घेऊया. तर सर्व करण्यापूर्वी आपण पावभाजीसाठी पाव तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक पॅन गरम करून घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचाभर बटर घालायचं आहे. आता या बटरमध्ये आपण थोडासा कट केलेला कांदा घालायचा आहे. तर आपण मसाला पाव तयार करत आहोत जो की पावभाजीबरोबर नेहमी सर्व केला जातो. तर या ठिकाणी 1 चमचाभर आपण बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता यावर आपण जी चटणी तयार करून ठेवली होती ती लाल चटणी आपण अगदी अर्धा चमचा घालायची आहे. तर ज्या लोकांना मसाला पाव आवडत असेल त्यांनी अशा प्रकारे पॅनमध्ये मसाला पाव तयार करून घ्यायचा आहे आणि ज्या लोकांना मसाला पाव नको असेल म्हणजे प्लेन पाव आवडत असतील त्यांनी फक्त बटर टाकून पाव भाजून घेतला तरीही चालेल. तर आता आपण 1 चमचाभर पावभाजी यावर घातलेली आहे. सर्व साहित्य आपण पॅनमध्ये एकत्र करायचं आहे आणि यावरती आता आपण पाव ठेवायचे आहेत. तर पाव ठेवत असताना आपण मध्यभागी थोडेसे कट करून घ्यायचे आणि त्यानंतरच यामध्ये आपण पाव शेकून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी आपण या मसाल्यामध्ये पाव हा शेकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपला मसाला पावसुद्धा तयार होतो आणि हा पाव आपण आता भाजून घेतल्यानंतर पावभाजीबरोबर सर्व करायचा आहे. तर पावाला आपल्याला जेवढं बटर लावायचं आहे तेवढं आपण लावू शकतो. तर जेवढं आपण बटर यामध्ये यूज करणार आहोत तेवढीच आपली पावभाजी आणखी टेस्टी होते आणि आपले पावसुद्धा छान असे बटरी वाटतात. तर पहा आपला मसाला पावसुद्धा तयार आहे, दोन्ही बाजूनी शेकून झालेला आहे. आता आपण पावभाजीसोबत या दोन्ही पावांना सर्व करूया. तर या प्रकारे आपली चमचमीत पावभाजी आता तयार झालेली आहे. पावभाजी सर्व करताना आपण भाजीवरती बटर घालायचं आहे. तर जेवढ्या प्रमाणात आपल्याला बटर आवडतं तेवढ्या प्रमाणात आपण बटर घालायचं आहे आणि त्यानंतर आपण भाजलेले पाव आहेत किंवा मसाला पाव तयार करून ठेवले आहेत ते सुद्धा आपण या डिशमध्ये आता सर्व करणार आहोत. तर ही गरमागरम पावभाजी आपली तयार झालेली आहे आणि त्यासोबत गरमागरम मसाला पावसुद्धा आपला तयार झालेला आहे. तर मुंबईचं स्ट्रीट फूड असलेली आणि सर्वांचीच आवडती अशी पावभाजी, चमचमीत पावभाजी आपली आता बनवून तयार आहे आणि आपण आता टेस्टसुद्धा करणार आहोत. तर अशा प्रकारची पावभाजी एकदा खाल्ली तर आपण बाहेरची पावभाजी खाणं विसरूनच जाऊ, इतकी सुंदर ही टेस्टला झालेली आहे. त्याचबरोबर रंग आणि टेक्स्चर आपल्या पावभाजीला किती सुंदर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. तर या प्रकारे आपली सर्वांचीच आवडती पावभाजी आपण आज घरच्या घरीच बनवून पाहिली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास जरूर एकदा बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर भरपूर व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. त्यासोबत बेल आयकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण अशी छान चमचमीत रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा आणि पाहत रहा ज्योतिष परिपूर्ण किचन. बाय बाय.